श्री स्वामी समर्थ. एखादी इच्छा तुम्ही त्यांना बोलूनही दाखवली नाही तरी सुद्धा स्वामी तुमच्या मनात त्या इच्छा कशा ओळखतात हे त्यांनी मला एका प्रसंगातून दाखवलं. तर मला एक पर्सनल स्टोरी शेअर करायची आहे. मी युएस मध्ये राहते त्यामुळे मला अक्कलकोटला जायचा कधी फारसा प्रसंग येत नाही. माझे वडील रेग्युलरली जात असतात तिकडे, पण ह्या वेळी ज्यावेळेस मी भारतात आले त्यावेळेस मी ठरवलं होतं की अक्कलकोटला जायचं, स्वामीचं दर्शन घ्यायचं, आरती अनुभवायची. पण झालं असं की आम्ही ट्रॅफिक आणि खूप साऱ्या कारणांमुळे आम्ही काही वेळेवर पोहोचू शकलो नाही आरतीच्या. आणि मी काय बोलले नाही स्वामींना, पण माझ्या मनामध्ये इच्छा होती की बाबा आपली आरती राहिली ह्यावेळी. चोळप्पांचं जे घर आहे तिकडे आम्ही गेलो आणि मी स्वामींचं असं दर्शन घेत होते तर तेवढ्यात एक पुजारी आले आणि त्यांनी आरतीचं ताट माझ्या हातामध्ये दिलं. मी त्यांना काहीही मागितलं नाही. ओके. आणि मला असं खूप गर्दी होती पण त्यांनी नेमकं माझ्याच हातात आणून ते ताट दिलं आणि म्हणले आरती करा. तर मला इतकं भाऊक फील झालं त्यावेळेस, कारण की